आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की डॉक्टर आता अस्मिताच्या हातामध्ये बाळ आणून देते. त्यामुळे अस्मिता बाळाला बघून खूप जास्त खुश होते, कारण तिने आपल्या बाळाला पहिल्यांदा पाहिलेलं असतं आणि बाळाचं ते गोंडस रूप बघून तिच्या चेहऱ्यावर हळूच हसू येतं. सगळीच जण आता बाळाला आणि अस्मिताला बघायला रूममध्ये येतात आणि मग अस्मिता ही आपलं बाळ सगळ्यांना दाखवत असते. आणि त्याच वेळेला आता मात्र कल्पना ही अस्मिताला जवळ घेते आणि म्हणत असते की हे बाळ अगदीच तुझ्याप्रमाणे गोंडसच आहे. आणि त्याच वेळेला अस्मिताच्या हातातलं बाळ कल्पना आपल्या हातात घेते. प्रताप, कल्पना खूपच जास्त खुश असतात, कारण ते फायनली आजी आजोबा झालेले असतात आणि त्यांच्या चेहऱ्यावर तो आनंद स्पष्टपणे दिसत असतो. मग बाळ किती गोंडस आहे ना. इकडे मात्र आता अस्मिताची नजर सचिनला शोधत असते. सचिन कुठे दिसतोय का हेच ती बघत असते. सचिन तिला कुठेही दिसत नाही. म्हणूनच आता सायली म्हणत असते की ताई, तुम्ही ज्यांना शोधताय ते नाही आलेले, पण तुम्ही आता फक्त बाळाकडे लक्ष द्या, बाळावर फोकस करा, कारण आता तुम्हाला बाळाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. असं बोलूनच आता सायली जी आहे ती अस्मिताला समजावत असते. दुसरीकडे कल्पना, प्रताप बाळामध्ये रमलेले असतात. बाळ हे अगदीच गोंडस दिसत असतं. कल्पना त्याला आता चिडवत असते. मग आता सायली अर्जुन म्हणतात की आम्हालासुद्धा बाळ द्या की, आम्हालाही बघू दे. मग आता सायलीच्या हातात बाळ दिलं जातं. सायली म्हणते की मी मामी झाली आहे, त्याचा तर मला खूपच जास्त आनंद आहे. आणि त्यानंतर आता सायली सांगत असते की बाळ अगदी ना आईवर गेले, अगदी मातृमुखी आहे, असंही आता ती बोलत असते. मग अर्जुन आणि सायली बाळाचं कौतुक करत असतात. मग अस्मिताला आता म्हटलं जातं की बघ आता तू आई झालीस, त्यामुळे तुला आता धडाचाच वागायला लागणार आहे. मग लगेच ती मम्मा करून बोलत असते. त्यावर अर्जुन म्हणतो की आता ही मम्मा वगैरे चालणार नाही, कारण ऑलरेडी तू मम्मा झालेली आहेस. मग आता बाळ घरात आलंय म्हटल्यावर या सगळ्यांचे प्लॅनिंग सुरू होतात, कसं काय करायचं आहे ते. आणि त्यामुळेच आता सायली ही खूप जास्त हॅप्पी असते बाळाला घेऊन. ती म्हणत असते की बाळासाठी आता काहीतरी आणावं लागेल, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, मी पटकन ना अस्मिताताईंसाठी काहीतरी घेऊन येते. आणि असं बोलूनच आता सायली अर्जुन काहीतरी अस्मिताला खायला घेऊन यायचं म्हणून तिकडनं जायला निघत असतात. तर दुसरीकडे आता प्रतिमा ही खूप जास्त टेन्शनमध्ये असते आणि ती आता विचार करत असते की काय करू. सायलीही फोन उचलत नाही आहे, त्याचसोबत आता इकडे कल्पनाही कॉल उचलत नाही आहे. तिला आता येऊन रविराज विचारतात की काय झालं आहे, कसला एवढा विचार करतेस आणि कोणाला फोन करतेस. प्रतिमा त्या बोलत असतात की खरं तर ना मी सायलीला कॉल करत होते, पण सायली काही केल्या कॉल रिसीव करत नाही आहे, म्हणून कल्पनालाही केला, कल्पनानेही केला नाही. मग कल्पनाच आता कॉल बॅक करत असते. मग प्रतापच्याच फोनवरनं कल्पनाने कॉल बॅक केलेला असतो. आता कल्पना सांगत असते की एक आनंदाची बातमी आहे प्रतिमा. मग काय झालं आहे. मग अस्मिताला मुलगा झाला आहे. ही गोष्ट जेव्हा आता समजते ना, तेव्हा आता खूपच जास्त आनंद आता झालेला असतो. बापरे, खरंच ना ही केवढी आनंदाची बातमी आहे. प्रतिमा विचारते अस्मिता ओके तर आहे ना, डिलेवरी कशी झाली, नॉर्मल झाली का, या सगळ्याबद्दल आता ती विचारत असते. त्यावर हो डिलेवरी नॉर्मल झाली, सगळं काही ठीक आहे. इकडे आता प्रिया विचार करत असते की किती भारी झालं आहे ना, जे काही झालं आहे ते एकंदरीत बरंच झालं की ज्या काही गोष्टी घडत आहेत ना त्या बघून. मला तर असं वाटतं की ह्या सगळ्यांना ना आता गिल्ट आलं असेल, म्हणून तर आता एवढा वेळ झाला या कोणाचाच अजून फोनही आलेला नाही आहे. मला तर वाटतं एकतर अस्मिताचं बाळ दचकलं असेल किंवा अस्मिता काहीतरी सिरियस असेल, असं काहीसं आता प्रियाला वाटत असतं. मग आता प्रिया अश्विनला कॉल करायचं ठरवते. अश्विनला कॉल करून ती आता विचारणार असते की नेमकं काय आहे काय नाही, याबद्दलच तिला आता अश्विनला विचारायचं असतं. म्हणूनच ती अश्विनला कॉल करत असते, पण अश्विन बिझी असल्यामुळे कॉल रिसीव करत नाही. अश्विन स्वतःहून कॉल बॅक करतो. मग प्रिया कॉल रिसीव करते.
त्यावर अश्विन प्रियाला म्हणत असतो की अगं काय झालं. प्रिया विचारते, अरे मी तुला विचारायला हवं, मला तर खूप जास्त टेन्शन आलं आहे. तुला माहिती आहे का, तुम्ही कालपासनं जेव्हापासनं गेला आहेत ना तेव्हा टेन्शन घेऊन बसली मी. सगळं ओके तर आहे ना, काय झालं आहे, सगळं ठीक तर आहे का, असंही आता विचारलं जातं. त्याच वेळेला सगळ्या काही गोष्टी ठीक आहेत, काळजी करू नकोस, उलट आपण आहे ना एकदम खुश आहोत, मामा मामी झालेलो आहोत, असं देखील आता तो सांगत असतो. आणि जेव्हा मामा मामी झाले ही गोष्ट आता तिला कळते तेव्हा मात्र आता ती चकित होते. तिला असं वाटलं होतं की काहीतरी होईल, डिलेवरीमध्ये प्रॉब्लेम, आणि मग या सगळ्याचा आपल्यालाच खूप जास्त फायदा होईल असा विचार ती करते. आणि म्हणूनच ना आता ती खूप जास्त टेन्शनमध्ये आलेली असते. मग ती विचार करते काय ठरवलं होतं आणि काय झालं ते, आणि म्हणूनच तिला आता थोडं टेन्शन आलेलं असतं. ती आता म्हणत असते की बरं झालं एकदाचं सगळं काही मिटलं, काल तर किती टेन्शन आलं होतं, विचारच करत बसलो होतो की काय होतं आहे काय नाही, पण एकंदरीत बरं झालं सगळं काही ठीक आहे ते, असं देखील आता प्रिया तोंड देखले का होईना बोलत असते. प्रियाने फोन ठेवल्यानंतर तिला टेन्शन येतं. आता ती म्हणते की मला अवघड काम करून बसलेली आहे मी, कारण मला असं वाटलं होतं की अस्मितामध्ये ही लोकं बिझी राहतील, पण अस्मिताचं चॅप्टर ते एका दिवसात क्लोज झालं असाही विचार ती आता करू लागते. दुसरीकडे सायली अर्जुन गाडीमध्ये जाऊन बसलेले असतात आणि त्याच वेळेला त्या दोघंही विचार करत असतात, बोलत असतात, त्यांचं डिस्कशन सुरू असतं. त्यातच आता सायली अर्जुनला म्हणत असते की किती गोंडस बाळ आहे ना, खरंच ना, हो हो बाळ तर गोंडस आहेच, पण खरंच ना, पण मला काय म्हणायचं आहे, तू अस्मिताताईला कशाला सपोर्ट करतेस या सगळ्यामध्ये, कारण तुलाही माहिती आहे ना तो सचिन त्याने काय केले, आज त्याच्यामुळे अस्मिताईची ही अवस्था आहे, आणि तरीसुद्धा तू त्यालाच इकडे आणायचं म्हणतेस, काय हे तुला तरी पटतंय का या सगळ्या गोष्टी. मला कळत आहेत तुम्हाला या गोष्टींचा राग येतोय, पण आपण या सगळ्याला काहीच करू शकत नाही. शेवटी अस्मिताताईंचा तो नवरा आहे आणि त्याचसोबत आता बाळालासुद्धा जन्माला घातला आहे अस्मिताताईंनी. मग त्यांना तर वाटतच असेल ना की त्यांचा नवरा हा त्यांच्यासोबत असावा, त्यांनी एकमेकांसोबत वेळ घालवावा, बाळाची काळजी घ्यावी, पण असं आहे ते तर खूप जास्त भयानक आहे, असंही आता सायली म्हणत असते. अर्जुनची मात्र चिडचिड होत असते. सायली म्हणत असते अर्जुनला, तुम्ही बाहेर पडला होतात शोध घ्यायला, तेव्हा तुम्हाला सचिन भाऊजींचा काही शोध लागला का. नाही, त्याचा काही शोध लागला नाही आहे, आणि तू त्याच्याबद्दल इतकी काळजी करू नकोस, तो त्या काळजी करण्याच्या लायकीचाही नाही, असंही आता इकडे अर्जुन बोलत असतो. दुसरीकडे मात्र आता सचिन हा तिथेच बसलेला असतो आणि त्याच्या डोक्यात येतना सतत विचार सुरू असतात. त्याला आता साक्षीचा तो क्रूर चेहरा आठवतो. तो विचार करतो की इथून मी आता पळूनसुद्धा जाऊ शकत नाही आहे, कारण तिने त्याला पैशांचं दागिन्यांचं आमिष दाखवलेलं होतं आणि त्यामुळे त्याला पळताही येत नव्हतं. सगळीकडनं नुसती बोंबाबोंब त्याची झालेली होती आणि त्यामुळे तो पुरता अडकलेला होता. त्याला कळत नव्हतं की काय करू काय करू. आता पुन्हा एकदा सगळ्यांना कळलेलं आहे की माझं असं हे बाहेर अफेअर आहे, आता मला थोडी अस्मी उभी करणार आहे, हा विचार देखील त्याच्या मनामध्ये आता येऊ लागलेला असतो. तेवढ्यातच ना आता तो विचार करत बसलेला असताना तिथे आता साक्षी आलेली असते आणि साक्षी आता त्याच्यासाठी कॉफी घेऊन येते. साक्षी म्हणत असते की बघ ना, साखर नव्हती पण माझ्याकडे कॉफी पावडर होती, तर ह्याच्यामध्ये मी कॉफी बनवली, निदान कॉफी घेतल्यानंतर तरी आपल्याला बरं वाटेल, आपण थोडं रिलॅक्स करूया आणि मग आपण इकडनं जाऊया, असंही आता साक्षी सचिनला म्हणत असते. आणि त्यानंतर ती त्याला म्हणते चालेल ना, ओके ना. मग तो मनात विचार करतो, ओके बोलून न बोलून कोणाला सांगतोय, नाहीतर पुन्हा म्हणजे डोक्यात बाटली फेकून मारशील, असं तो मनातल्या मनात म्हणत असतो. इकडे आता कॉफी पीत असतानाच तो आता विचार करत असतो की कसं हँडल करायचं. दुसरीकडे आता सायली किचनमध्ये काम करत असते आणि त्याच वेळेला विमल तिला मदत करत असते. तर विमलला इथे सायली म्हणत असते की तुम्ही काळजी करू नका, मी करते इथलं, बाकीही आपल्याला काही ना काही करायला हवं, बाहेर कपडेही वाळत घालायचे असतात तेही काम असतं. मग ती सांगते की ते काम करा तुम्ही, ते कपडे वाळत घालून घ्या, मी जेवणाचं काय ते बघते. आणि तेवढ्यातच अर्जुन तिथे येतो. अर्जुन तिथे आलाय म्हटल्यावर आता विमलही म्हणते की आता तुम्हाला तर टेन्शनच नाही, म्हणजे आता अर्जुन दादाही आलेत ना, ते तुम्हाला मदत करतील, असं बोलून विमल कामासाठी म्हणून निघून जाते. तेवढ्यातच तिकडे आता सायली आणि अर्जुन काम करत असतात ना, तेवढ्यातच तिथे आता ही प्रिया आलेली असते आणि प्रिया आता अर्जुनला म्हणत असते की अर्जुन तू काय करतोयस किचनमध्ये, हो बाजूला, मी करते मदत, तसंही मी आहे ना, मी आहे, तू काळजी करू नकोस, मी आणि सायली पटापट स्वयंपाक करून घेतो, मग तर झालं. मग त्यावेळेला आता
तुला बाकी ही कामं आहेत ती करून घे, असं काहीसं आता अर्जुन तिला ओरडूनच बोलतो. अर्जुनला ती म्हणते की आता काय करायचं आहे, अगं विमलबरोबर जा, बाहेरची कामं कर, तसेही कपडे पण वाळत घालायचे आहेत ना, जा, विमल आताच गेली आहे, असं बोलून तो आता तिला तिकडनं जायला पाठवतो. मग आता ती तिकडनं निघून जाते ना, तेव्हा मात्र आता इकडे सायली अर्जुन जे आहेत ते पुन्हा एकदा आपल्या कामाला लागतात. तर दुसरीकडे मात्र सायली जेवण बनवत असताना ना सतत तिच्या डोक्यामध्ये ना तेच विचार सुरू असतात. आतापर्यंत काय काय केलं हे सगळे कांड ना तिच्या डोळ्यासमोर येत असतात आणि त्यामुळे तिचं कामाकडे धड लक्षही नसतं. इकडे अर्जुन तिला मदत करत असतो. अर्जुन मदत करत असताना सायली त्याला एक सांगत असते, पण सायलीच्या डोक्यामध्ये ना सतत त्या सचिनचे विचार येत असतात. कारण सचिनने ज्या पद्धतीने फसवलेलं होतं ते सगळ्या गोष्टी आता सायलीला आठवत असतात आणि सायली आता त्या गोष्टींचा विचार करत असते. मग आता सायलीला तो प्रसंग अगदीच पहिल्यापासून आठवतो. म्हणजेच नेमकं काय काय घडलं होतं आणि काय काय गोष्टी झाल्या होत्या हे सगळं काही आता आठवू लागलेलं असतं. मग आता कल्पनाने येऊन सांगितलेलं होतं की मार्केटमध्ये तो भेटलेला आहे आणि हे सगळं काही, आणि तेव्हाच ना आता टेन्शन आलेलं असतं की कसं हे मॅनेज करायचं. तेव्हासुद्धा अस्मिताचा अवतार आणि हे सगळं बघून ना खूपच जास्त टेन्शनचं काम झालेलं होतं. आणि मग तेव्हा या सगळ्या गोष्टी जेव्हा आठवतात ना तेव्हा मात्र आता ती थोडा विचार करू लागते आणि मग आता ती डिसाईड करत असते की खरंच सचिन हा पहिल्यापासून असा होता, पण हा अवतार ना सचिनचा म्हणजे सचिनला कोणत्या दुसऱ्या मुलीसोबत ना पाहिलेलं नव्हतं, त्यामुळे आता करमत नव्हतं. त्या आता सायली विचार करत असतानाच अर्जुनला ती म्हणत असते की मला सांगा, याआधी तुम्ही सचिन भाऊजींना पाहिलं होतं बरोबर त्या मुलीसोबत, मग तेव्हा तुम्हाला कळलं नव्हतं का की सचिन भाऊजींसोबत असणारी ही मुलगी जी आहे ती दुसरी तिसरी कोणी नसून ही साक्षीच आहे ते. असं करून ती अर्जुनला जाब विचारत असते. त्यावर अर्जुन म्हणत असतो की बायको मी खरंच सांगतोय, तेव्हा मला माहितीही नव्हतं ती साक्षी शिकरे वगैरे आहे ते. मी त्या मुलीलाही बघितलं नव्हतं, मला फक्त एवढंच कळलं होतं की त्याचं अफेअर आहे आणि तो त्या मुलीसोबत किसिंग करत होता, तेव्हा मी त्याला पकडलं होतं. पण मला हे माहीत नव्हतं की ती दुसरी तिसरी कोणी नसून साक्षीच असेल ते. मला हे सगळं काही आत्ता कळलं आणि त्यामुळे मी तुला ह्या गोष्टी सगळ्या काही सांगितल्या. पण त्यामध्ये सुद्धा मी तुला सांगतोय ना, या सचिनची एवढी मोठी चूक आहे ना, त्याला आता पुन्हा कधीच उभंही करायचं नाही आहे. कारण त्याला आता उभं करून आहे ना काही उपयोग नाही आहे, कारण तो त्या लायकीचाही नाही आहे असंही आता म्हटलं जातं. जेव्हा एवढ्या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात तेव्हा मात्र आता इकडे सायली विचार करत असते. सायली आता अर्जुनला म्हणत असते की आपण 5च मिनटात निघायचं आहे, 5 मिनटात झालं की झालं, आणि असं बोलूनच आता ती सगळा स्वयंपाक करत असते. पण आता अर्जुनच्या डोक्यात विचार सुरू असतो की हे सगळं काय करायचं, म्हणजे हे आता हा विचार करते साक्षीबद्दल, ही मला विचारते, मग आता हिला काय उत्तर देऊ, या विचारांमध्ये तो आता रमलेला असतो. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं अस्मिता, कल्पना आणि त्याचसोबत इकडे बाळासोबत इथे हे एन्जॉय करत असतात. बाळ ना अगदीच गोंडस आहे, त्यांची चर्चा सुरू असते. बाळ अगदीच अस्मितावर गेलेलं आहे, डोळे वगैरे अगदीच अस्मिताचे आहेत. मग आता अस्मिताला सचिनची सुद्धा आठवण येऊ लागते, कारण तिला सचिनही या सगळ्या प्रसंगात हवा असतो, पण तिला आता सचिनची कमी या सगळ्या प्रसंगात वाटत असते. पण ती तरी आता या सगळ्यात काय करेल. आता बाळ जे आहे ते पाळण्यात झोपलेलं असतं. मग आता तिला सांगितलं जातं की कधीही ही लोकंसुद्धा येतील, त्यामुळे आता तुझ्यासाठी ते घेऊन येतील. तेवढ्यातच सायली अर्जुन आलेले असतात आणि सायली अर्जुन जेव्हा येतात ना तेव्हा मात्र येताना अस्मितासाठी आता जेवण वगैरे आणलेलं असतं आणि ते आता कल्पनाला सांगत असतात की तुम्ही आता इकडनं गेलात ना तरीही चालेल, कारण आम्ही आहोत, आम्ही करतो बाळाचं सगळं काही आणि अस्मिताताईचं सुद्धा. मग आता प्रताप जाताना अस्मिताच्या डोक्यावर हात वगैरे ठेवतात आणि म्हणतात की आम्ही येतो, कारण बाळाची सुद्धा काळजी घ्यायची आहे ना, चल आता आम्ही जातो. असं बोलून प्रताप आणि कल्पना आता घरी आलेली असतात. प्रताप आणि कल्पना जेव्हा घरी येतात तेव्हा आता त्यांचं बोलणं सुरू असतं की किती बाळ गोंडस आहे, अस्मिताची डिलिव्हरी एकंदरीत बरंच झालं, सगळं काही चांगलं झालं ते. मग आता तेवढ्यातच ना इकडनं प्रिया या एका वेगळ्याच अवस्थेमध्ये आलेली असते, कारण तिला आता सायली अर्जुनने बाहेरची कामं करायला सांगितलेली असतात आणि तेव्हा ती तशा विचित्र अवस्थेत येते. आणि त्याच वेळेला तिला ह्या अशा विचित्र अवस्थेत बघून कल्पना म्हणत असते की काय तुला काय झालं, हे अवतार का करून बसली आहेस. त्यावर म्हणते ती काय करू, काही ऑप्शन आहे का, मला बाहेरची कामं करायची होती आणि तीच कामं करत होते आणि म्हणून राहून गेलं.
असंही आता ती म्हणत असते. आणि त्याच वेळेला आता इथे ही लोकं बसतात आणि मस्त नाश्ता करत असतात. खरं तर ना मला ना बाहेर जाऊन भेटायचं होतं अस्मिताताईच्या बाळालाही बघायचं होतं, यासाठी मी ती कामं पटापट आवरत होते. अच्छा एवढंच ना, जायचं आहे ना तुला, जा ना मग. अगं पण ही घरातली कामं आणि ह्या सगळ्या गोष्टी प्रताप म्हणत असतात. तर आता जाऊ देऊ, तिला बघून येऊ दे, तिलाही असं वाटत असेल की बघावं. मग आता थांब, एक काम कर, तू हॉस्पिटलमध्ये जातेच आहेत ना, तेवढं काम करून जा, कारण आहे ना बरीच कामं बाकी आहेत. एक काम कर, घरामध्ये काही सामान ठेवले, अस्मिताला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं आहे, ते तेवढं सामान तेवढं घेऊन जा, असं देखील आता तिला सांगितलं जातं. मग ती म्हणते की हो ठीक आहे चालेल, मी घेते हे सगळं सामान आणि जाते. मग तर झालं, मग आता मी एवढं सगळं काम आवरते आणि पटकन तयारी करून निघते, असंही ती आता म्हणू लागते. मग आता तिला कल्पनाही म्हणते की ठीक आहे, पण प्रताप यांना असं वाटत असतं की तुला जायचंच होतं तर तू काल का आली नाहीस, आत्ताच का येतेस, तुला जर यायचंच होतं ना तर तू काल जायला पाहिजे होतंस. पण आता कल्पना त्यांना शांत करते. दुसरीकडे आता प्रियाला एकदम कामामध्ये जुंपलेलं असतं आणि आता प्रियाला असंच पाठवून दिलं जातं, कारण प्रियाला दुसरा काही ऑप्शन उरलेला नसतो. तिला सगळं सामान वगैरे घेऊन जावंच लागतं. जेव्हा आता ती सगळं सामान वगैरे घेऊन तिकडनं जाते ना, तेव्हा मात्र आता इकडे सायली अर्जुन हे अस्मिताकडेच असतात. आणि अस्मिताचं असंच असतं की सचिनने यायला हवं, आणि म्हणूनच मग आता ती सचिनचा विषय काढते की सचिन कसं काय आला नाही, तो जर आला असता तर बरं वाटलं असतं, असं काहीच आता ती म्हणत असते. तर आता अर्जुन हसत असतो, पण अर्जुनला आता खरंच ना खूप जास्त राग येत असतो, कारण प्रत्येक वेळेला अस्मिता ही सचिनबद्दलच बोलत असते. पण सायलीने बऱ्यापैकी त्याला समजवलेलं असतं की तुम्ही या सगळ्या गोष्टीचा विचार करू नका, शेवटी काही झालं तरी अस्मिताईंचा तो नवरा आहे. अर्जुनला आता शेवटी राग येतो, अर्जुन तिकडनं निघून जातो. अर्जुन जेव्हा तिकडनं निघून जातो ना, तेव्हा मात्र आता सायली अस्मिताकडे पाहत असते आणि अस्मिताला समजवायचा प्रयत्न करत असते. अस्मिताला ती म्हणत असते की नको अस्मिताई, तुम्ही विचार करू, सगळ्या काही गोष्टी ठीक होतील, मला माहिती आहे थोडा वेळ जाईल, पण बाळाला बघायला ते नक्कीच येतील, असंही सायली आता अस्मिताला बोलून समजावू लागते. आणि आता फक्त बाळाचा विचार करायचा, बाकी कोणाचाही नाही, कळलं का, असंही आता सांगितलं जातं. मग अस्मिता बाळाकडे बघत असते. सायलीने आता अस्मिताला खायला वगैरे दिलेलं असतं. दुसरीकडे प्रिया आता संतापलेली असते. प्रिया आता मैना आणि सदाला भेटायला जाते. मैना आणि सदाला भेटायला गेल्यानंतर ती विचार करतच म्हणत असते की तुम्ही आताच्या आता इकडनं निघायचं. तर मैना आणि सदा म्हणतात तू आम्हाला महिन्याला पैसे देते, असा अर्थ हे नाही की तू आम्हाला पूर्ण विकत घेतलेला आहे, तू म्हणशील तेव्हा आम्ही इकडनं आणि तिकडनं जायचं, आम्ही काही ऐकणार नाही आहे तुझं, असं देखील आता प्रियाला मैना आणि सदा बोलत असतात. आणि त्याच वेळेला ना सदाला आणि मैनाला डायरेक्ट प्रिया म्हणते की तुमच्या मागे ना ती सायली लागलेली आहे, आणि सायली आहे ना तुम्हाला हात धुवून मागे लागलेली आहे, ती तुम्हाला काही सोडणार नाही, त्यामुळे गुपचूपपणे निघून जायचं. पण आता त्यांना पैसे हवे असतात, ते पैशांशिवाय थोडी जाणार आहेत. पण मग प्रिया त्यांना पैशांची ऑफर देते, पैसे देते, त्यांना सांगते की पैसे घ्यायचं आणि निघायचं, जास्त वटवट करायची नाही, कळलं का. आणि मी हे पैसे देते ना ते घ्यायचे आणि जायचं, कारण मला माहिती आहे ना त्या सायली आणि अर्जुनची किती पोच आहे ती, आणि जर ती तुम्हाला शोधत इथपर्यंत आली ना तर मग बघा काय होईल ते, हाही विचार करा, असंही आता इकडे असणारी प्रिया जी आहे ती बोलत असते. प्रिया जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी बोलते तेव्हा मात्र आता इकडे ती पैसे वगैरे काढून दिले आहे. दोघंही जण खुश असतात, कारण त्यांना फायनली आता पैसे भेटलेले असतात. त्यांना काय हवं असतं, फक्त आणि फक्त पैसे हवे असतात. आणि आता त्यांना पैसे वगैरे भेटलेत म्हटल्यावर काही ऑप्शन नाही का, मग आता त्यांना निघावंच लागतं. मग आता इकडे मात्र ती म्हणत असते की ठीक आहे हे सगळं तर, पण तुम्ही आता तोंडही जराही दाखवायचं नाही, जर बघा तुम्हाला जर वाचायचं असेल तर वाचा, नाही तर बघा मग आहे अर्जुन आणि सायली, ते दोघंही जण तुम्हाला काय करतील ते. मग आता ते दोघांना पैसे मिळतात म्हटल्यावर ते कशाला थांबणार आहेत, ते म्हणतात की ठीक आहे पोरी तू बोलशील तसं, तू आम्हाला फक्त पैसे पुरवत राहा, मग आम्ही करतो मॅनेज. इकडे आता अर्जुन बाहेर आलेला असतो, तर सायली अर्जुनबरोबर बाहेर येते, अर्जुनला समजावत असते. अर्जुनला म्हणते कशाला इतकी चिडचिड करताय. त्यावर अर्जुन म्हणतो की अजून अस्मिताईला का कळत नाही आहे, ही अवस्था जी आहे तिची त्याच माणसांमुळे झाली आहे, आणि त्या माणसाची इतकी का काळजी करत बसली, ती का अपेक्षा ठेवते त्या माणसाची. मग आता
खरं तर इकडे सायली म्हणत असते की ह्या सगळ्या गोष्टी ना मला अस्मिताईंना कळू द्यायच्या नव्हत्या, पण हे सगळं ना त्या प्रियामुळे झालं. मग अर्जुन म्हणतो नेमकं काय झालं. त्यावर खरं तर ना अस्मिताईंना मी योगा क्लासला पाठवलं होतं, विमलताई नव्हत्या म्हणून मग प्रिया घेऊन गेली होती आणि प्रिया 10 मिनिटातच रिटर्न आली जेव्हा आपलं बोलणं सुरू होतं. मला तर कधी कधी असं वाटतं ना की प्रियाने हे जाणून बुजून केलेलं आहे, असंही आता अर्जुन मला सायली सांगत असते. मग अर्जुन म्हणतो की बरोबर हे सगळं ती मुद्दामूनही करू शकते. मग सायलीच्या डोक्यात लगेच कल्पना येते. सायली म्हणत असते की हे सगळं मुद्दाम तिने फक्त एवढ्याच गोष्टीसाठी केलं असेल की आपलं लक्ष जे आहे ना ते दुसरीकडे गेलं पाहिजे, आपण डिस्ट्रॉय झालं पाहिजे, कारण आपण सध्या तिचा शोध घेत आहोत, ती काय करते काय नाही. पण या सगळ्यासाठी ती अस्मिताताईंच्या जीवावर उठली. हे किती भयंकर आहे. म्हणजे एखाद्याला स्वतःची गोष्ट लपवायची असेल तर दुसऱ्याचाही विचार करायचा नाही, अगदी अस्मिताईंच्या बाळाचाही विचार तिने केला नाही. एवढं भयंकर कृत्य ती करून बसलेली आहे हे आता अर्जुन आणि सायलीच्या लक्षात येतं. आणि मग आता अर्जुन आणि सायलीला या सगळ्याचा राग आलेला असतो, कारण एकंदरीत ना त्यांनी बघितलेलं असतं की अस्मिताला सगळ्यात दुखापत होण्यासाठी प्रियाचाच हातभार असतो आणि त्यामुळे आता ती दोघंही जण त्याच गोष्टीचा विचार करत असतात. अर्जुन आता खूप जास्त खवळलेला असतो, कारण ऑलरेडीच त्याला माहिती असतं की ही तन्वी नाही आहे, त्यातच आता या सगळ्या गोष्टी, म्हणूनच आता तो विचार करत असतो. पण तेवढ्यातच ना प्रिया आता बाळाला बघायला म्हणून हॉस्पिटलमध्ये आलेली असते आणि येताना तिने काही सामानही आणलेलं असतं. आणि आता सायली आणि अर्जुन हे त्याच गोष्टीचा विचार करत असतात आणि तेवढ्यातच ना समोरून त्यांना प्रिया येताना दिसते. प्रिया काही गडबडीत असते म्हणून त्या गडबडीत ना तिच्या हातात एक पिशवी असते, ती खाली पडते. मग काय तिचा धक्का जो आहे तो सँडीला लागतो आणि सँडी जो आहे तो तिला लगेच ती पिशवी वगैरे उचलून देतो. आणि जेव्हा ती सँडीला बघते तेव्हा तर ती आता चकित होते की हा इथे काय करतोय. तब्बल 2 वर्षानंतर तिची आणि त्याची भेट झालेली असते. दोघांची आता जी झालेली भेट असते, तिचा तो बॉयफ्रेंड असतो, ह्या सगळ्या गोष्टी आता प्रियाला आठवू लागतात. मग प्रिया म्हणत असते की तू काय माझा पाठलाग कर तिथपर्यंत आला आहेस का. मी आता ऑलरेडी लग्न झालेली बाई आहे आणि माझा पाठलाग करू नको, मी तुला आधीच सांगते. आणि मी आता खरं तर ना पैशावाल्यांच्या घरात गेलेली आहे, त्यामुळे तू जळत असशील मला माहिती आहे. मग आता तोही म्हणतो की मला काय करायचं आहे, तू कुठेही लग्न कर, काही कर, कारण मला माहिती आहे ना की तू कशी आहेस काय आहेस ते, असंही तो आता म्हणत असतो. त्यावर आता ती त्याला म्हणत असते की तू जर जास्त बोलतोयस असं वाटत नाही आहे का तुला. मग तो म्हणत असतो की मी काही जास्त वगैरे बोलत नाही आहे, जे रिअल आहे ते मला माहिती आहे. उगाच आहे ना मला सोबत असं फसवायचा धंदा करूच नको. आणि मुळात आहे ना मी आता स्वतःचं माझं मी काम करतो ह्या हॉस्पिटलमध्ये आणि 4 पैसे सुखाचे खातो, असं देखील आता सँडी डायरेक्टली तिला बोलून टाकतो. त्यामुळे आता इकडे मात्र तिची बोलतीच बंद होते, तिला काहीच बोलता येत नाही, ती आता शांत राहते जाते. पण आता त्या दोघांनाही बोलताना सायलीने आणि अर्जुनने पाहिलेलं होतं. सायली आणि अर्जुनने पाहिल्यानंतर अर्जुनला तर माहिती नसतं की हा प्रियाचा बॉयफ्रेंड आहे, पण आता सायली जी आहे ती म्हणते की हा तर सँडी आहे. अर्जुन म्हणतो कोण सँडी. मग आता सायली अर्जुनला सांगत असते की हा ना प्रियाचा बॉयफ्रेंड आहे. मग आता प्रियाबद्दलची सगळी माहिती ह्याला माहिती असेल. मग अर्जुन आणि सायली हे दोघंही जण त्याच्यासोबत बोलायला जायचं ठरवतात, कारण आता त्यांना त्याच्याकडनं इन्फॉर्मेशन हवी असते. म्हणून दोघंही जण आता त्या रिसेप्शनच्या काउंटरवर जातात आणि त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करतात. त्याला म्हणत असतात की जरा आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे, जरा वेळ देतोस का. मग तोही म्हणतो की हो का नाही, बोला ना. मग आता ते दोघंही जण त्याला घेऊन बाहेरच्या रेस्टॉरंटमध्ये जातात आणि सगळी काही प्रियाची माहिती काढून घेत असतात. तर प्रियाबद्दल सांगत असताना तो म्हणत असतो की हिला आधीपासूनच ना पैशांची हाव होती, म्हणूनच पैसेवाला कोण दिसला तर त्याच्या मागे जायची, एकाला सोडायची दुसऱ्याला पकडायची, असेच हे प्रियाचे धंदे होते. इकडे आता सचिन जो आहे तो साध्या फोनवर बोलत असतो आणि मी येईन असं म्हणत असतो आणि हे सगळं बोलणं साक्षी ऐकते आणि साक्षीला धक्का बसतो. साक्षीच्या हातात ना प्लेट खाली पडते आणि त्यामुळे सचिनही घाबरतो. आता सचिनचं काय होईल काहीच सांगता येत नाही. परंतु आता अर्जुन आणि सायलीला आता सगळा खुलासा हळूहळू होत असतो. म्हणूनच आता ते मैना आणि सदाच्या घरी जातात, पण तिथे आता त्यांना लॉक लावलेलं दिसतं आणि या सगळ्याच्या मागे सुद्धा प्रियाच असू शकते, हेही आता अर्जुन सायलीच्या लक्षात आलेलं असतं. तुम्हाला हा भाग कसा वाटलाय कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा.